सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा आज निकाल लागणार आहे। दुपारी 12:30 वाजता पनवेल सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के.जी. पालदेवार यांच्या न्यायालयात निकाल दिला जाणार आहे। तब्बल 9 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागणार आहे। या प्रकरणातील आरोपींना पनवेल न्यायालयात आणण्यात आलंय। तब्बल 9 वर्षाच्या प्रदीर्घ अशा प्रतीक्षेच्या कालावधीनंतर आता अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा आज निकाल लागणार आहे। 2016 मध्ये ही हत्या झाली होती। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। निखिल, खरं तर सर्व आरोपींना आज न्यायालयात आणण्यात आलं आणि तब्बल 9 वर्षाच्या प्रदीर्घ अशा प्रतीक्षेच्या कालावधीनंतर आता आज यावरती सुनावणी होणार आहे, आज निकाल लागणार आहे। काय अधिकची माहिती आहे, काय ताजी अपडेट? नक्कीच, कारण आज अश्विनी बिद्रे या प्रकरणातील महत्त्वाची सुनावणी आहे ती या ठिकाणी होत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे निकालावरती ही सुनावणी आहे। आपण आता पनवेल कोर्टातच आहे आणि याच कोर्टामध्ये थोड्या वेळापूर्वीच सरकारी वकील देखील उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्यासोबतच या ठिकाणी सर्व पुरावे आहेत त्यांनी आधी ह्या सुनावणीच्या दरम्यान देण्यात आलेले होते। त्यामध्येच पाहायचं आता सर्व आरोपींना देखील या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि आज महत्त्वाचा या ठिकाणी निर्णय होणार असून माननीय न्यायालय ह्या संदर्भात काय निष्कर्ष नोंदवते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण गेल्या 9 वर्षापासून हे संपूर्ण प्रकरण आहे ते लावून धरलेलं होतं आणि याच प्रकरणामध्ये अश्विनी बिद्रे यांचा जो हत्या झालेली आहे त्या संदर्भात अधिकचे पुरावे आहेत। मग ते सरकारी वकिलांच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून खूप सारे इन्व्हेस्टिगेशन करून ह्या ठिकाणी कोर्टामध्ये सादर करण्यात आलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये अश्विनी बिद्रे यांचा मृतदेह आहे तो सापडलेला नव्हता किंवा मग त्यांचा फोन देखील सापडलेला नव्हता। तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात जे पुरावे आहेत ते इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि या संपूर्णपणे जो युक्तिवाद आहे तो याआधी पार पडलेला होता। 29 मार्च रोजी देखील ही संपूर्णपणे सुनावणी आहे ती पार पडली आणि त्याच्यानंतर आज पालदेवार सरांच्या कोर्टामध्ये हा संपूर्णपणे निर्णय आहे तो राखीव ठेवण्यात आलेला आहे। आज निकालावरती महत्त्वाची सुनावणी आहे। आज ह्या संपूर्णपणे निकालावरती जे 4ही आरोपी आहेत त्यांचं भवितव्य अवलंबून आहे। त्यामुळे माननीय न्यायालय कशा प्रकारचा निष्कर्ष आहे ते नोंदवते हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच निखिल, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात आज निकाल लागणार आहे। निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। कोल्हापुरातली ही धक्कादायक